माझ्या रोजच्या वापरातल्या लिक्विड लिपस्टिक जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. Thinking of you, thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो प्युअरली लिक्विड लिपस्टिक्सवरती व्हिडिओ आहे. याच्या अगोदर मी तुमच्यासोबत बुलेट लिपस्टिक शेअर केलेल्या आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सगळ्या लिपस्टिक आहेत त्या फक्त अशा लिक्विड लिपस्टिक्स आहेत आणि या त्या लिपस्टिक्स आहेत ज्या मी रेग्युलर बेसिसवरती खूप जास्त वापरते. बऱ्याच वेळा माझ्या शॉर्ट्समध्ये, माझ्या व्हिडिओजवरती बऱ्याच लोकांच्या अशा कॉमेंट्स येतात की ती लावलेली लिपस्टिक कोणती आहे. तर मोस्टली आज मी ज्या लिपस्टिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातल्याच लिपस्टिक्स ज्या आहेत मी अशा शफल करून लावत असते. तर आता मग लिक्विड लिपस्टिक्स बद्दल बोलायला झालं तर लिक्विड लिपस्टिक्सची सगळ्यात चांगली गोष्ट अशी ती म्हणजे लिक्विड लिपस्टिक्स तुमच्या लिप्सवरती खूप जास्त वेळ टिकतात. लिक्विड लिपस्टिक्स एकदा का तुमच्या लिप्सवरती ड्राय झाल्या तर त्या तितक्याशा लगेच तुमच्या लिप्सवरून निघत नाहीत. तर मोस्टली जर तुम्ही चांगल्या त्या लिक्विड लिपस्टिक्समध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्या तुमच्या लिप्सवरती 8-10 तास इतक्या सुद्धा राहू शकतात. म्हणजे माझ्या अनुभवावर मी तुम्हाला सांगते. आता दुसरी लिक्विड लिपस्टिकची चांगली गोष्ट अशी की म्हणजे त्या मोस्टली अशा प्रॉपर मॅट अशा लिपस्टिक्स असतात. म्हणजे हल्ली ग्लॉसी लिपस्टिक्समध्ये पण लिपस्टिक्स मिळतात, पण मोस्टली बेसिकली ज्या जास्त लिक्विड लिपस्टिक्स आहेत त्या कम्प्लिटली मॅट फॉर्ममध्ये असतात. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ज्यांना मॅट लिपस्टिक्स आवडतात तर त्यांच्यासाठी लिक्विड लिपस्टिक्स हा खूप चांगला असा ऑप्शन आहे. तर आता या फायद्यांसोबतच लिक्विड लिपस्टिकचा एक तोटा आहे, तो म्हणजे लिक्विड लिपस्टिक तुम्हाला तुमच्या लिप्सवरती खूप जास्त ड्राईंग वाटू शकते. म्हणजे कोणतीही लिक्विड लिपस्टिक लावण्या अगोदर तुम्ही पहिले तुमचे लिप्स लिप बाम लावून मॉइश्चराइज केले पाहिजे. अदरवाईज कदाचित ती लिक्विड लिपस्टिक तुम्हाला थोडीशी ड्राईंग वाटू शकते लिप्सवरती. काही लिपस्टिक जरा जास्त ड्राईंग वाटतात, त्याचबरोबर काही लिपस्टिक्स असतात तर तितक्याशा ड्राय नसतात. पण तरी कोणतीही लिक्विड लिपस्टिक लावण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे लिप्स पहिले लिप बाम लावून मॉइश्चराइज केले पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली मी 6 लिक्विड लिपस्टिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या सगळ्या लिपस्टिक्सची जी रेंज आहे ती 300 पासून 2000 पर्यंतची अशी रेंज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी रेंज हवी आहे त्याच्यातले तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिली लिपस्टिक जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही नायकाची लिपस्टिक. तर हे जे आहे ते सध्याचं नवीन लॉन्च आहे, म्हणजे एकदम पण नवीन नाहीये, पण मध्यंतरी त्यांनी ही लिपस्टिक लॉन्च केली आणि मी पण म्हणजे पहिल्यांदाच त्यांच्या वेबसाईटवर पाहिलेली आणि ही मी ऑर्डर केली. तर आता ही जी लिपस्टिक आहे त्याची जी ऍक्च्युअल MRP आहे ती 399 रुपीज आहे, पण तुम्ही जर ती चांगल्या डिस्काउंटच्या वेळेला घेतली तर ती तुम्हाला 300 to 310 रुपीज मध्ये मिळू शकते. आय गेस मी ही अजून थोडी कमी किमतीमध्ये घेतली. आय गेस मी 280 ला वगैरे लिपस्टिक घेतलेली. तर आता ही जी लिपस्टिक आहे ती कम्प्लिटली मॅट अशी लिपस्टिक आहे, एकदम कम्प्लीट छान अशी ड्राय आउट होते तुमच्या लिप्सवरती. पण ही लिपस्टिक लावण्या अगोदर लिप बाम कंपल्सरी आहे, बिकॉज ही लिपस्टिक खूप जास्त ड्राईंग आहे. बिकॉज तुम्ही जर प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर ती लिपस्टिक काही खूप जास्त अशी महाग लिपस्टिक नाही आहे. तर आता हा जो लिपस्टिकचा कलर आहे तो खूप सुंदर असा पिंक कलर आहे, एकदम असा मॉवी पिंक असा अतिशय सुंदर कलर आहे. आणि हा जो लिपस्टिकचा कलर आहे तो मोस्टली अशा वेस्टर्न कपड्यांमध्ये खूप जास्त सुंदर दिसेल. आणि ही जी लिपस्टिक आहे ती जे मोस्टली लायटर स्किनचे लोक आहेत त्यांच्यावरती जास्त सूट करेल. त्याचबरोबर ती मीडियम स्किन टोनच्या लोकांमध्ये देखील चांगली दिसू शकते. ही अतिशय अशी क्रीमी लिपस्टिक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा ती लिप्सवरती अप्लाय करता ना तरी तुम्हाला असा क्रीमीनेस फील होतो, पण त्याचबरोबर ती अशी खूप जास्त ड्राईंग अशी पण लिपस्टिक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा मॉवी पिंक कलर आहे आणि मोस्टली ना ब्लॅक ड्रेसेसवरती ही लिपस्टिक अतिशय सुंदर दिसते. म्हणजे इव्हन तुम्ही एखादी ब्लॅक साडी नेसली तरी हा जो लिपस्टिकचा कलर आहे तो अतिशय सुंदर दिसतो आणि तो खूप छान असा डॉमिनेट करतो तुमच्या फेसला. मोस्टली लायटर स्किन टोनसाठी अशी लिपस्टिक तर मस्ट आहे, बिकॉज खूप अशी सुंदर दिसते. आता पर्सनली ही लिपस्टिक माझ्या खूप जास्त फेवरेट आहे, म्हणजे लिटरली घेतल्यापासून मी खूप वेळा लावलेली आहे. एकदम असा गर्ली वाईट देतो हा कलर. पण त्याचबरोबर या लिपस्टिकची एक गोष्ट आहे ती म्हणजे ही लिपस्टिक अतिशय ड्राईंग अशी लिपस्टिक आहे आणि इव्हन ही जी लिपस्टिक आहे ती तुमच्या लिप्सवरती खूप जास्त वेळ टिकते. म्हणजे तुम्ही ती लिपस्टिक अशी घासून काढ्यापर्यंत ती तुमच्या लिप्सवरती राहते. म्हणजे अजिबात तुम्ही काही खाल्लं वगैरे तरी ती लिपस्टिक अजिबात फेड आउट होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर अशी इतकी स्ट्रॉंग लिपस्टिक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या लिपस्टिक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, बिकॉज ही अतिशय बजेट फ्रेंडली अशी लिपस्टिक आहे.
तुम्ही आता इथे बघू शकता ही छान अशी ड्राय आउट झाली आहे आणि तुम्हाला आता त्याची फिनिश दिसेल, म्हणजे एकदम ती मॅट अशी टर्न आउट होते. आणि आता मी जी लिपस्टिक लावलेली आहे लिप्सवरती ती हीच लिपस्टिक आहे. आता जी दुसरी लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती देखील नायकाची आहे आणि ही त्याच रेंजची लिपस्टिक आहे. तर ही पण लिपस्टिक मी त्याच्यासोबतच ऑर्डर केलेली आणि हा जो शेड आहे तो थोडासा मरुनिश कोरल असा शेड आहे आणि हा जो शेड आहे तो मोस्टली ट्रेडिशनल गोष्टींवरती अतिशय सुंदर दिसतो. तर ही जी लिपस्टिक आहे ती मोस्टली जे आपल्या मराठमोळ्या छान अशा साड्या असतात, नऊवारी साड्या किंवा मग आपण एखादी छान अशी पैठणी सिल्कची वगैरे साडी घातली तर ही लिपस्टिक त्याच्यावरती खूप छान अशी सूट करेल. म्हणजे तुम्ही कधी पण अशी छान एखादी पैठणी घातली आणि त्याच्यावरती तुम्ही न्यू लिपस्टिक लावली तर ती तितकीशी चांगली दिसत नाही. म्हणजे तुम्हाला ती आवडूही शकते, इट्स टोटली अप टू युअर चॉईस. पण मला पर्सनली असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण अशा पैठण्या वगैरे घालतो तेव्हा त्याच्यावरती थोडीशी अशी डार्क रंगाची लिपस्टिक्सच चांगल्या दिसतात. तर ही तशी फेस्टिव्ह अप्रोप्रिएट एकदम लिपस्टिक आहे आणि सुंदर अशी ट्रेडिशनल वेअरवरती जाईल अशी लिपस्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तशा ओकेजनसाठी लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही नक्की या लिपस्टिकला ट्राय देऊ शकता. अतिशय गोड कलर आहे आणि सेम जसं मी सांगितलं तुम्हाला या रेंजच्या ज्या लिपस्टिक्स आहेत त्या लिप्सवरती अतिशय ड्राईंग आउट आहेत. त्याच्यामुळे पहिलं मॉइश्चराईज करा तुमच्या लिप्सला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लिपस्टिक खूप जास्त वेळ टिकते. म्हणजे लिटरली ती 10-12 तास देखील तुमच्या लिप्सवरती राहू शकते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याला घासून काढत नाही तोपर्यंत ही लिपस्टिक तुमच्या लिप्सवरून जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर तशा लिपस्टिकच्या शोधात असाल तर प्लीज डू गिव्ह इट अ ट्राय. आता हा मी कलर जो आहे तो तुम्हाला ह्याच्यावरती स्वॉच करून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप गोड असा कलर आहे हा. तर ही जी लिपस्टिक आहे ती मोस्टली मीडियम टू डीपर स्किन टोन्स वरती जास्त चांगली दिसेल. जर लाईटर स्किन टोन्स बद्दल बोलायला झालं तर ती कदाचित तुम्हाला लिप्सवरती थोडी जास्त बॉडी वाटू शकते. पण तुम्ही जर एखादी छान अशी पैठणी वगैरे नेसली तर ती अतिशय छान अशी सूट करेल तुमच्या पूर्ण गेटअपला. पण जर म्हणजे मीडियम स्किन टोन वाल्यांनी आणि डीपर स्किन टोन वाल्यांनी इव्हन वेस्टर्न वेअर जरी घातलेला तरी ही लिपस्टिक खूप छान असं न्यूड लिपस्टिकचं काम करेल तुमच्यासाठी. त्याच्यामुळे जे मीडियम स्किन टोनचे लोक आहेत, डीपर स्किन टोनचे लोक आहेत त्यांनी प्लीज या लिपस्टिक मध्ये इन्व्हेस्ट करा बिकॉज खूप सुंदर अशी लिपस्टिक आहे. आणि ही जी लिपस्टिक आहे ती आय गेस मी 270 रुपीजला घेतलेली. आता जी तिसरी लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती 100 ब्रँडची आहे. आता ही जी लिपस्टिक आहे याच्यासोबतच मी ही देखील लिपस्टिक घेतलेली. या दोन्ही लिपस्टिक ज्या आहेत त्या मी सोबत घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही लिपस्टिक मी अशा मॉलमधून शॉप केलेल्या आहेत. म्हणजे मी ऑनलाईन ॲजवर घेतलेल्या नाहीये. तर इथे तुम्ही हे दोन्ही शेड्स बघाल तर हा एकदम असा कोरल आणि न्यूड शेड वाटतो आणि हा जो शेड आहे तो थोडासा असा डीप असा रंग आहे. म्हणजे प्रॉपर असा न्यूड कलर नाहीये. हा आपण जो थोडा डार्क शेड बोलतो त्याचा हा शेड आहे. हा जो शेड आहे तो छान असा वेस्टर्न वेअरवरती सूट होणारा शेड आहे आणि हा जो शेड आहे तो छान असा ट्रेडिशनल वेअरवरती सूट होणारा शेड आहे. तर या ज्या लिपस्टिक्स आहेत तर याची प्राइस जी आहे ती साधारण 800च्या रेंजमध्ये असते. तुम्ही जर छान ते डिस्काउंटच्या वेळेला घेतले तर तुम्हाला छान असं 650-700च्या रेंजमध्ये या लिपस्टिक्स मिळू शकतात. आता या लिपस्टिकच्या स्टेइंग पॉवर बद्दल बोलायला झालं तर ही छान अशी तुमच्या लिप्सवरती 7 ते 8 तास इतकी राहते. तुम्ही अशा तुमच्या मील्स वगैरे जरी घेतले तरी ती तितकीशी लगेच जाणार नाही. ॲज कम्पेअर टू नायकाच्या लिपस्टिक्स ही लवकर फेड आउट होऊ शकते. पण ह्या लिपस्टिक्स पण अतिशय चांगल्या आहेत बिकॉज या लिटरली अशा लिप्सवरती तितक्या स्ट्रॉंग लिपस्टिक्स नाही आहेत आणि त्या लिपस्टिक जशा ड्राईंग वाटतात लिप्सवरती तशा या लिपस्टिक तितक्याशा अजिबात वाटत नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या निघताना पण लगेच निघतात. आता हे जे दोन्ही शेड्स आहेत अतिशय सुंदर शेड आहे. आता हा जो मी पहिला शेड तुम्हाला दाखवते त्याचा शेड नेम आहे 462 आणि हा बघाल तर जसं मी तुम्हाला बोलले हा थोडासा असा कोरल शेड आहे आणि ही मोस्टली लिपस्टिक मला वेस्टर्न वेअरवरती लावायला खूप जास्त आवडते. तरी इथे मी थोडीशी स्वॉच करते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गोडसा लिपस्टिकचा कलर आहे आणि अतिशय गोड वाटतो. मोस्टली हा लाईटर स्किन टोन साठी अतिशय सुंदर असा कलर आहे. म्हणजे तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही. तुम्ही इंटरनॅशनल नाईट पार्टीजला वगैरे तुम्ही ही लिपस्टिक लावू शकता. साधारण थोडीशी मीडियम स्किन टोनला आणि डीपर स्किन टोनला ही लिपस्टिक थोडीशी वॉश आउट करू शकते. पण लाईटर स्किनसाठी अतिशय सुंदर अशी लिपस्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर अशी कोरल एखादी छान अशी लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता.
या शेडचं जे नाव आहे ते 431 आहे. आणि आता मी तुम्हाला हा पण कलर स्वॉच करून दाखवते. जसं तुम्ही बोलले, हा थोडासा असा डीपर कलर आहे, थोडासा असा डार्किश कलर आहे. आणि मोस्टली मी जसं की पहिल्या लिपस्टिकच्या बाबतीत सांगितलंय, ही जी लिपस्टिक आहे त्या पैठण्या वगैरे घातल्यावरती अतिशय सुंदर दिसेल. हा म्हणजे तसा कलर आहे. मोस्टली मी असं साड्या वगैरे नेसल्यावरती मी ही लिपस्टिक नक्की लावते, बिकॉज एकतर त्या खूप जास्त वेळ राहतात, त्याच्यामुळे मला या खूप जास्त आवडतात. तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय गोड असा कलर आहे. फेस्टिव्ह ओकेजन्ससाठी एकदम सुंदर असं ऑप्शन आहे. असं थोडंसं तुम्ही बघायला गेलं ना, याच्यामध्ये थोडासा रेडिश कलर आणि पिंकिश कलर असा मिक्स आहे. आणि याचा एक प्रॉपर मिक्स आहे रेडचा आणि पिंकचा, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतो हा कलर. म्हणजे तुम्हाला जर एकदम अशा रेड लिपस्टिक्स लावायला आवडत नसेल आणि एकदम अशा पिंक लिपस्टिक्स लावायला आवडत नसेल ना, तर हा जो शेड आहे तो खूप उत्तम असा ब्लेंड आहे दोन्ही शेड्सचा, त्याच्यामुळे खूप गोड वाटतो हा शेड. तुम्ही नक्की याला देखील ट्राय देऊ शकता. त्याच्या नेक्स्ट लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती आहे स्मॅशबॉक्सची लिपस्टिक. तर स्मॅशबॉक्स मध्ये पण माझ्याकडे या 2 लिपस्टिक्स आहेत आणि या 2 लिपस्टिक्स मी सोबत घेतलेल्या आणि या दोन्ही लिपस्टिक्स ज्या आहेत त्या मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. या जर लिपस्टिक्स बद्दल बोलायला गेलं तर याची प्राइस जी आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे लिटरली ही एक हाय एंड लिपस्टिक आहे. याची जी ऍक्च्युअल प्राइस आहे ती 2200 रुपीज आहे. पण लिपस्टिकच्या क्वालिटी बद्दल बोलायला झालं तर लिपस्टिक अतिशय सुंदर आहे आणि त्याचे कलर्स खूप जास्त असे सुंदर आहेत. म्हणजे ही जी ड्रायव्हर सीटची लिपस्टिक आहे तर ही माझ्याकडे अशी मिनीमध्ये होती. मी म्हणजे ती लावून संपवली आणि मला इतकी आवडलेली ती लिपस्टिक, त्याच्यामुळे माझ्यासोबत डोक्यातच होतं की मला ड्रायव्हर सीट हा शेड घ्यायचा आहे. म्हणून मी असं सतत सेलच्या वेळेला मी बघायची की ती किती कमी प्राइस रेंज मध्ये मिळते. तर लकीली एकदा असं झालं की स्मॅशबॉक्सच्या लिपस्टिक वरती बाय 1 गेट 1 अशी ऑफर होती आणि मी तशा ऑफरच्या वेळेला या 2 लिपस्टिक्स घेतलेल्या आहेत. तर मला 2200 मध्ये या 2 लिपस्टिक्स मिळालेल्या. पण असे एकदम तुम्ही एका लिपस्टिक वरती 2000 रुपये घालवणं म्हणजे थोडंसं जास्त होतं. पण तुम्ही नक्कीच असा कोणता सेल वगैरे असतो ना, त्याच्या वेळेला तुम्ही या लिपस्टिकला नक्की एक्सप्लोर करू शकता. कदाचित तुम्हाला चांगल्या डील मध्ये मिळू शकते. आणि बऱ्याचदा याच्यावरती अशा ऑफर्स असतात की तुम्हाला फ्री वगैरे प्रॉडक्ट्स मिळतात. तर मोस्टली तुम्हाला पण असा चान्स आहे की कदाचित बाय 1 गेट 1 अशी तुम्हाला देखील लिपस्टिक मिळू शकते. तर आता लिपस्टिक्स बद्दल बोलायला झालं तर म्हणजे मी लिपस्टिकचं कौतुक करायला मला शब्द अपुरे पडतील. इतकी सुंदर अशी लिपस्टिक आहे ती. ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही जर प्राइसच्या मानाने हे कराल तर लिटरली पैसा वसूल अशी लिपस्टिक आहे. म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडते आणि हा जो मेन शेड आहे ड्रायव्हर सीट तो मला खूप छान असं सूट करतो. आणि या शेडबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट अशी ती म्हणजे ही वेस्टर्न वेअरवरती पण तितकीच चांगली दिसते आणि ट्रेडिशनल वेअरवरती पण तितकीच सुंदर दिसते लिपस्टिक. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, मोस्टली साड्या वगैरे नेसल्यावरती थोडीशी अशी लिपस्टिक डार्क असलेली चांगली दिसते. पण ही जी लिपस्टिक आहे म्हणजे ती बरोबर असं वाटतं त्या कपड्यांसोबत छान अशी ब्लेंड करते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल घाला किंवा वेस्टर्न घाला, ही लिपस्टिक आपसुकच तुमच्या म्हणजे पूर्ण जो गेटअप आहे त्याला खूप छान असे कॉम्प्लिमेंट करते. त्याच्यामुळे मला ही लिपस्टिक खूप जास्त आवडते. तर हा जो शेड आहे तो आहे ड्रायव्हर सीट आणि हा मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. तर आता इथे मी हा शेड असं स्वॉच केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय गोड असा शेड आहे. म्हणजे असं पिंक, कोरल असा खूप वेगळ्या वेगळ्या शेड्सचा असा मिक्स आहे या लिपस्टिक मध्ये. त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडते ही लिपस्टिक. आणि जर बाकी फॉर्म्युलेशनच्या वगैरे बाबतीत बोलायला गेलं तर ही पण लिपस्टिक ड्राईंग आहे पण तितकीशी ड्राईंग नाही. म्हणजे तुम्ही जर छान असा लिप बाम लावला तर ही अजिबात तुमच्या लिप्सवरती त्रास देणार नाही. आणि स्टेइंग पॉवरच्या बाबतीत ही लिपस्टिक खूप जास्त वेळ तुमच्या लिप्सवरती राहते. म्हणजे 10 तास ही तुमच्या लिप्सवरून अजिबात निघणार नाही. आता हा जो शेड आहे तो लाईटर स्किन टोन वरती जास्त चांगला दिसेल आणि मीडियम स्किन टोन वरती देखील तो चांगला दिसेल. पण थोडासा डीपर स्किन टोनचा आय गेस तो वॉश आउट करू शकतो. तो तितकासा चांगला वाटणार नाही डीपर स्किन टोन वरती. त्याच्यामुळे लाईटर स्किन टोनचे लोक, मीडियम स्किन टोनचे लोक याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकतात. खूप सुंदर असा शेड आहे. दुसरा शेड माझ्याकडे आहे तो आहे बी बॅलर्ड. तर हा पण खूप फेमस आहे स्मॅशबॉक्सचा शेड. म्हणजे हा शेड इज ऑल्सो लाईक अ व्हेरी गुड शेड. पण हा जो शेड आहे तो थोडासा पिंकियर साईडचा शेड आहे.
तर हा जो शेड आहे तो देखील मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. आता एकंदरीत जसं मी तुम्हाला फॉर्म्युलेशन सांगितलं, थोडीशी ड्राय आहे, पण मॉइश्चरायझर सॉरी लिप बाम लावल्यावरती ती अजिबात वाटणार नाही. मी इथेच बाजूला स्वॉच करते. तर इथे तुम्ही बघाल तर छान असं पिंकिश शेड आहे. असं पिंकिश मध्ये थोडंसं असं कोरल शेड देखील मिक्स आहे, जसं एकदम प्रॉपर बॅलन्स आहे. मला असं वाटतं की या लिपस्टिक्स ज्या आहेत ना स्मॅशबॉक्सच्या, त्याच्यामध्ये ते जे कलर्सचे बॅलन्स आहेत ना, तीच अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे, ज्याच्यामुळे म्हणजे कोणी या लिपस्टिकच्या प्रेमात पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची स्टेइंग पॉवर आणि त्याचं फॉर्म्युलेशन. लिक्विड लिपस्टिक्स असून त्या तितक्याशा देखील ड्राईंग वाटत नाहीत. म्हणजे एकदा जर तुम्ही लिप बाम लावलं ना तर तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही लिप्सवरती. तर इथे तुम्ही बघू शकता खूप गोड आणि खूप सुंदर असा शेड आहे. म्हणजे सगळ्याच लिपस्टिकचे रंग तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असे रंग आहेत. हा जो शेड आहे पेबल, हा देखील लाइटर स्किन टोन्स वरती आणि मीडियम स्किन टोन्स वरती सुंदर दिसेल. थोडंसं डीपर स्किन टोन तर थोडंसं वॉश आउट करेल. ऍक्च्युली मी माझ्या स्किन टोन प्रमाणे या लिपस्टिक्स मागवलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टोन अकॉर्डिंग पण तुम्ही शेड्स एक्सप्लोर करू शकता. तुम्ही युट्यूबवर पण व्हिडिओज बघाल, त्या स्मॅशबॉक्सच्या अराउंड सगळ्या लिक्विड लिपस्टिकचे तुम्हाला स्वॉचेस मिळतील. त्यामुळे तुमची जशी स्किन टोन आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही लिपस्टिक्स नक्की ट्राय करू शकता या रेंजमधल्या. तर मग या होत्या माझ्या रोजच्या वापरातल्या 6 अशा माझ्या फेवरेट लिक्विड लिपस्टिक्स. तर मग तुम्हाला एकंदरीत हे जे सगळे शेड होते ते कसे वाटले आणि या सगळ्या शेड्समधला तुमचा फेवरेट शेड कोणता होता हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता, तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जितका जास्त होऊ शकेल तितका हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल आणि तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर मग प्लीज खाली सबस्क्राईबचं बटन आहे तर त्याच्यावरती क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूलाच एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.